हा इथे का उभा आहे? जात का नाही हा? अरे सॉरी हा प्राजू, अगं खूप इम्पॉर्टंट मॅच होती आणि नसतो गेलो तर त्यांची गोची झाली असती. बर आता मी 4 दिवस फ्री आणि मला कुठलीही मॅच नाहीये. बरं हे तुझ्या बरोबर आहेत का? कोण आहेत ते? ते महत्वाचं नाहीये. आपण निघायचं? हो चल निघूया. चल. हे बघ सकाळपासून मी बॅग घेऊन फिरतोय. चल. कुठे जायचं? कुठं जायचं म्हणजे? तू म्हणशील तिथे. हा? मी म्हणजे? तू ठरवलं नाहीस? नाही म्हणजे तू सांग ना. हे बघ तू म्हणशील तिकडे जायची तयारी आहे माझी आणि तू म्हणशील ती मदत करायला पण मी तयार आहे. सांग. अगं पण ते कोण आहे? अरे ते महत्वाचं नाहीये. मी निघू का? नको. म्हणजे थांबा ना. ओके. अरे आपण पळून जायचं प्लॅनिंग करताना तू किती उत्साह दाखवलास. तुला पुढल्या मॅचेस फार महत्वाच्या आहे का? अगं म्हणजे काय? अगं कॅप्टन झालोय मी आता. यावेळेसची ट्रॉफी नाही ना आपल्या जिल्ह्यात आणली तर बघ तू. बरं पण तू हे असं का विचारतेस? मला सांग प्रॉब्लेम काय? आपण पळून जायचं प्लॅनिंग केलं होतं. तुला कळतंय का? हो पण मग जाऊया ना. बेस्ट वे आपण डहाणूला जायचं. आता डहाणू कशाला? अगं तिथे माझी पुढची मॅच आहे ना. तुझ्या अशा मॅचेस प्रमाणे आपण फिरत राहायचं का? पण मॅच पण महत्वाची आहे ना. तू वेडा आहेस का? तुला हा सगळा भावल्यांचा खेळ वाटतोय का? अरे अशाने आपण घरच्यांना सापडणार नाही का? मग काय अर्थ आहे असं पळून जाण्याचा? अगं पण मग काय करायचं काय? अरे बरं हे कोण आहेत? ते महत्वाचं नाहीये. 1 मिनिट. काही प्रॉब्लेम आहे का? नाही मी ना जाते. अगं प्राजू तू एकटी कुठे जाणार? था कुठेही जाईन. 1 मिनिट. नेमकं काय घडलंय? तो येत नाहीये. त्याला त्याच्या मॅचेस फार महत्वाच्या आहेत. अगं असं काही नाहीये. तू ऐक. तुम्ही दोघांनी पळून जायचं ठरवलंय? हो. मग तू काय विचार केलायस? कुठे नेणार आहेस तिला? काम धंदा काय करणार आहे? तुम्ही राहणार कुठे? तुमचा संसार कसा चालणार आहे विचार केलायस? नाही. या सगळ्याचा विचार करायचा सोडून तू इथे मॅच खेळत बसलायस आणि ती तुझ्याकरता एकटी घर सोडून आलीये. अरे आता फक्त एकच मॅच आहे आणि 4 दिवसात मी मोकळं होणार आहे. पण तोपर्यंत तिचं लग्न नाही का होणार? शिट माझ्या लक्षात कसं नाही आलं. बरं प्राजू हे बघ मला फक्त 10 मिनिटं दे. मी 10 मिनिटात कोचशी बोलून येतो. आपण लगेच निघू. हा फक्त 10 मिनिटं दे. मी आपण नक्की काहीतरी करू. मी आलो 10 मिनिटात. चल आपण तिथे बसू. ये चल बस. येईल तो. एक विचारू? तुम्ही मला एवढी मदत का करताय? खरं सांगू? अगं मी तुलाच भेटायला आलो होतो खरं तर. आणि मी जेव्हा आलो तेव्हा तू घरातून पळून जाताना दिसलीस मला. म्हणून मी तुझ्या मागू. मला भेटायला का? माझं पण एका मुलीवर प्रेम आहे. हो आणि आपलं हे ठरलेलं लग्न मला मान्य नाही. आता जर हे मी घरी बोललो तर उगाच 4 प्रश्न विचारतील आणि माझं कोणी ऐकूनही घेणार नाही. परत माझ्या घरच्यांना खूप आवडली आहे सगळं तू. म्हणून त्यांना दुखवू नाही ना शकत मी. ह्या परिस्थितीत एकच मार्ग दिसला मला. आता तू जर नाही म्हणालीस लग्नाला तर काहीतरी शक्य आहे. आणि हेच सांगायला मी तुला भेटायला आलो होतो. आणि मी इकडे आलो तर तू माझ्याच मनासारखं करताना मला दिसलीस. ओ म्हणून तुम्ही इतक्या उत्साहाने मला मदत करताय का? करेक्ट. अगं कोणीच ऐकायला तयार नाहीये माझं. म्हणतायत हे तुझं करिअर आहे आणि तू असला मूर्खपणा का करतोयस? आणि त्यांचंही बरोबर आहे. पण मला तुझी मदत खरंच करायची. अगं
म्हणजे फक्त मदत करायला तू हिच्या बरोबर पळणार होतास? हो. तुझं प्रेम नाही हिच्यावर? कसं सांगू, हे बघ, ही कोणालाही आवडावी अशीच आहे, पण अरे मी आधी लग्न करू की माझं करिअर. आणि मगाशी तू ते बोललास ते मला पटलंय की मी हिला नेणार कुठे, ठेवणार कुठे, करणार काय, खाणार. तुला ही अक्कल आत्ता आली का? तुझ्या बळावर ही घर सोडून आलीये. काय करायचं? अरे तुम्ही आपलं काम काढण्यासाठी त्याला भरीस पाडू नका. काय म्हणालीस? ठीक आहे, जातो मी. मला काय पडलेली नाहीये. तुमचं तुम्ही बघून घ्या. तसंही तू घरातून पळाली असे आतापर्यंत कळालंच असेल. बाय. बरं प्राजू, तू आता काय? अगं प्राजू, अगं ऐक ना. काय करायचं ते करेन मी. अगं तुझा आपल्या वाटेनं. अगं तुला असं वाऱ्यावर सोडून कुठे जाऊ? मग काय करणार आहेस? बोल, काय करणार आहेस? उगाच ताकद नसताना जोर दाखवला आणि माझी फजिती केलीस. अगं पण मग काय करणार होतो आपण? हे बघ, पळून जाऊन लग्न करू, पण पुढे काय? बरं, तो कोण आहे सांगतेस का मला? तोच तो. म्हणजे? ज्याच्याशी माझं लग्न होणार आहे. श्रीरंग? हो. बघ बघ त्याच्याकडे, किती समजूतदार आहे तो. मुलीशी कसं वागायचं शिक त्याच्याकडून. आज तो भेटला नसता तर किती काळजी घेतली माहितीये तुला. मी उगाच सोरडले त्याच्यावर. एखादा तुझ्यासारखं असतं ना तर वारेवर सोडून गेला असता मला, पण तो थांबलाय माझ्यासाठी. बरं मी एक बोलू? तो खरंच तुझ्या योग्य आहे आणि तो तुला खरंच खूप खुश ठेवेल. माझं काय करायचंय मी करेन. सॉरी. कशाबद्दल? मी नको ते बोलले तुम्हाला. ओह नाही, ऍक्च्युली मीच सॉरी. तुमच्या दोघांमध्ये मी नव्हतं बोलायला पाहिजे. आय एम सॉरी. खरं तर आमच्या दोघांमध्ये असं काहीच नाहीये, कधीच नव्हतं. पळणे वगैरे माझाच वेडेपणा होता तो. ओके, बरं मी तुला आता सोडू का? मला खरंच काही कळत नाही. अरे ठीक आहे, इट्स ओके, नो प्रॉब्लेम. तू एक काम कर, तू बस, आपण शांतपणे कुठेतरी जाऊन बोलू. हा, बस ना, ये बस. ठीक आहे, काही झालं नाही, बस. बरं वाटतंय ना आता? प्लीज गाडी थांबवा. भूक लागली आहे ना, थांबवणार आहे. चांगली जागा बघून थांबव. मी म्हणते ना, प्लीज गाडी थांबवा. प्राजक्ता, अरे ए प्राजक्ता, काय चाललंय तुझं? तुम्ही जा इथून. आणि तू? मी बघेन माझं काय बरं वाईट करायचं ते. प्राजक्ता, काय झालंय? आधीच माझ्यामुळे तुमचा फार वेळ गेलाय. मला द्या इथे सोडून आणि तुम्ही जा प्लीज. असं कसं सोडून जाऊ मी तुला? काय झालं नीट सांग ना मला. काहीच कळत नाहीये. मी कुणालाच नकोय. गैरसमज आहे हा तुझा, असं काहीही नाहीये. सर्वांना हवी आहेस तू, आणि ठरलेल्या गोष्टी आयुष्यात कधीच घडत नाहीत अगं. म्हणून रडून नाही तर आलेल्या गोष्टींना तोंड देऊन आयुष्य सुंदर बनवायचं असतं. चल गाडीत बस. नको, तुम्हीच जा. असं कसं सोडून जाऊ मी तुला? तुम्हाला काय करायचंय माझ्याशी? 2 दिवसात जर काही चमत्कार घडला नाही ना, तर आयुष्यभराचे सोबती व्हायला लागणार आहे आपल्याला.
वसुंधरे, आमचे इतक्या वर्षांचे संस्कार तू पाण्यात बुडवलेस ग. वाटलं होतं तू बदललीस. तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती. हे असं करताना तुम्हाला काहीच वाटलं नाही ताई? वहिनी, कशासाठी आला होता तुम्ही? स्वतःच्या मुलीच्या लग्नाचं कौतुक बघायला की? शेवटी स्वतःच्या वळणावरच नेलंस आपल्या मुलीला. माझी एक विनंती आहे, थोडा वेळ शांत राहा आणि जरा सबुरीनं घ्या. बोल, आता काय करायचं ठरवलंयस तू? माझ्या अशा वागण्याने घरी किती गोंधळ झाला असेल ना. जे झालं त्याचा विचार करत बसू नकोस. हे बघ, तू आता शांत चित्ताने हा विचार कर की तुला आता काय करावं असं वाटतंय. आईनं उगाच प्रोत्साहन दिला मला, नाही तर मी असं काही केलंच नसतं. आईचं ना ऐकूनच चुकले मी. तिने ना स्वतः सारखा निर्णय घ्यायला लावला मला. आता सांगा, घरी कसं तोंड देणार मी? हे बघ, एखादी गोष्ट आपण मनासारखी केली, त्याच्या मागे धावलो आणि तिकडे गेल्यावर लक्षात आलं की चूक झाली, तर इट शुड बी ओके. म्हणजे यू टर्न मारायची तयारी सुद्धा असावी माणसाची. खरंय हो, पण आता हेही खरंय की घरी जायचं धाडस होत नाहीये. अच्छा, पण मग दुसरं अजून काही चांगलं सुचतंय का? नाही, ऍक्च्युली मला घरी गेलंच पाहिजे. खरं काय ना ते सांगेन मी. गुड, पण घरी गेलीस तर आपल्याला लग्न करावं लागेल. चालेल मला. तसंही तुम्हाला भेटून ना माझी मनाची तयारी झाली आहे. इनफॅक्ट आता तेच खरं माझ्या मनासारखं होईल ना असं वाटतंय मला. सॉरी. आता कशाबद्दल? नाही, पण तुम्हाला नकोय ना हे लग्न? पण आता दुसरा काय पर्याय माझ्याकडे? खूप प्रेम करताना त्या मुलीवर. आता तो विचार न केलेलाच बरा. का? मी नाही म्हणेन. म्हणजे तुम्ही मला एवढी मदत केली तर मी अहो असं काय बघताय? तुमच्या बोलण्यात ना कॉन्फिडन्स जाणवत नाही मला. नाही, खरंच मी म्हणेन. नाही, तुमच्याकरता म्हणेन. माझ्याकरता? हो, म्हणजे परत फेड म्हणून. ओ अच्छा अच्छा, म्हणजे मनापासनं नाही. मन ओके, ठीक आहे, ते बघूया आपण. तू घरी जातीयस ना आता? हो. आणि तुम्ही? मी माझं काम करायला जातो. का? नाही, एकटीने घरी जाण्याची डेअरिंग होत नाहीये. हो ना, मग त्यांना बोलवून घेऊ इथे. काहीतरी काय, ते कसे इथे येतील? हे असे. आबा, काका काकू तुम्ही सुद्धा? आम्ही सुद्धा आलो. आणि मी पण. ताई, मी पण आलो. सगळं घर आलं इथे. कसं पण? सुनबाई, शेवटी समजवण्याची तुझीच पद्धत यशस्वी ठरली बघ. मानलं बुवा तुला. ग्रेट व्हायचं ताई. अरे, हे सगळं काय चाललंय? राजू, तुझ्या मनातला गोंधळ शेवटी तुझ्या आईला सोडवता आला. अगं, मग या लग्नाला आता मनापासून तयार आहेस ना? नाही. काय? खरंच नाही. काय म्हणते? खरं तर तसं झालं असतं तर मलाही आवडलं असतं, पण यांनी खूप मदत केली मला. त्यामुळे यांनाही मदत करणं हे भाग आहे. नाही म्हणून.
म्हणजे लग्नाला नाही म्हणून. अगं पण का? कारण यांचं दुसऱ्याच एका मुलीवर प्रेम आहे. काय? दुसरी मुलगी? कोण आहे ती मुलगी? ते मला काय माहित. ओ म्हणजे असं काय करताय? तुम्हीच बोलला होतात ना मला. आता सगळ्यांसमोर खोटं नका बोलू. ओ अच्छा अच्छा, ती मुलगी. हो. एक मिनिट, कोणती मुलगी? आणि तिचं काय? आता तिचं मी काय करणार? जे काय करायचंय तिची आईच करेल. आई? हो, कारण ती आईच्याच डोक्यातली मुलगी आहे. सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत नसते, ती कळण्यासाठी म्हणून मला हे सर्व घडवून आणावं लागलं. ती मुलगी सुद्धा या नाटकाचाच एक भाग आहे. एक मिनिट, म्हणजे तसं काहीच नाहीये. काही नाही. आता माझ्यासारख्याच मार खायला लागणार आता. गोंधळ कधी सुटेल हे मात्र कुणीही सांगू शकत नाही. वहिनी, हे काय? काही नाही रे, निघण्याची तयारी. म्हणजे तुम्ही जाणार? हो. का? म्हणजे अजून काही दिवस? त्यानं काही होणार आहे का रे मध्या? वहिनी प्लीज, प्लीज. जावंच लागणार मला. दादा, अरे वसू वहिनी, आबा. त्या साड्यांची जागा त्या कपाटातच चांगली दिसते आणि तुमची या घरात. हे बघ, मुलीवर हक्क दाखवते ना, मग तूही आता तिच्यावरती बायको असल्याचा हक्क दाखव. काकू, रहा ना इथे, नको जाऊस ना प्लीज. ती जरी बोलली नाही तुझ्याशी तरी तू बोल तिच्याशी. बोलायची गरज काय हवं? No, nobody special. चला. मी आलो सोडून तिला. आबा, मी वहिनीला सोडून येतो. कुणीही जाणार नाही तिला सोडायला. नाही आबा, मी जाणार. चला. चल. नको प्राजक्ता, तुम्हा दोघांना एकत्र आणण्याचा तिचा फॉर्म्युला कदाचित त्यांच्याच उपयोगाला येईल. नको जाऊस.
कशाला चाललीस? पैसे कमवायलाच ना? खूप पैसा आहे तुझ्या नवऱ्याकडे. माझ्याकडेही आहे. मग करिअरसाठी हवं ते मिळवलंय मी कधीच. मग आता काय हवंय? उभा केलेला बिझनेस असा अर्ध्यावरच कसा सोडून देऊ? का? माझा संसार अर्ध्यावर सोडून निघून गेलीच होतीस ना? काही म्हणालात? नाही नाही. तू? नाही. वसू, मला थोडंसं बोलायचंय. काय असतं ना, आपण नेहमी सुखाच्या मागे धावत असतो, पण कधी कधी तेच आपल्या मागे असतं. आपण फक्त एक युटर्न घेतला की ते आपल्या हाती लागू शकतं. कुणाबद्दल बोलताय तुम्ही? बोलतोय माझ्याच बाबतीत, पण त्यासाठी युटर्न घ्यायची तुझीही तयारी हवी. दादा वहिनी आली परत. अरे काय राजू काय? नमस्कार पांडू काका. वहिनी. माधुरी. मस्तही खूप बरं वाटलं. राजू. आता माझं लग्न नक्की होणार. आबा तुम्ही म्हणाला होतात ना, तसंच झालं. फॉर्म्युला वर्क झाला. छान छान वसू, तू सगळा परिवार पूर्ण केला. यस. चला 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 पाठवू का बॅग, पाठवू का बॅग? अहो आवाज चला. अहो या. अहो मी आहे ना. या या या.